बुटाची पॉलिश करायची सवय आहे, आपल्याला बुट साठायची सवय नाही. आपल्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे, आपल्याला मोडायची सवय आहे, वाकायची सवय नाही. आणि आपल्याला सगळं विकायची सवय आहे, पण स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि आपला स्वाभिमान जागा करा, तरच ते एवढा मोठ्या महोत्सवाचं किंमत होईल. आता तुम्हाला दुःख का, याचे अजून पुढं कारण आहे का? एक फायनल झालंय, ज्ञान नाही. हो, आता पहिली गोष्ट शाळेतली मोबाईल बंद व्हायला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? पिढी संपेल मला, आणि पिढी संपली, पिढीत काही राहिलं नाही. आता ही माया समोर जी बसल्यात ना, ही मेली नाही म्हणून जिवंत आहेत, नाही तर संपलेले लोक आहे. मला काही नाही. याचं उत्तर ऐका. जोपर्यंत तुम्ही बाहेरचं खाणं बंद करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कॅन्सर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सगळ्यात जास्त पेशंट सत्तारसाहेब कॅन्सरचे आहेत. सगळ्यात जास्त तुमच्याकडे रोज लोक येतात सगळं. आणि बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की बिडी ओढणाऱ्याला कॅन्सर होतो, तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो. तसं नाहीये. मी स्वतः BSc BEd मास्टर, माझ्या अवतारावर जाऊ नका. हे केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिली मी. माझ्या इतकी कीर्तनं तर कोणी केली नाही. एका जन्मात, 5ही जन्मात होणार नाही. आणि माझ्या इतका प्रवास कोणी केला नाही एका जन्मात. नाही 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 नाही. मी 10 दिवसात म्हणजे 7 दिवसात 11,000 किलोमीटर फिरलो. फक्त तळतळ कशाची येते माहिती का महाराज? तुम्हाला राग येतो माझा, येऊ द्या, पण मी तुमचाही तुम्हाला बोलायला पाहिजे, आणि तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. काय मत आहे? मी तुमचा आहे ना, आम्हाला तुम्हाला बोलायचा अधिकारच आहे, आणि तुम्ही माझे आहात, थोडा ऐकायचा अधिकार आहे. पोरांनो, याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि मी जर तुम्हाला पोरांनो बोललो नाही, आणि तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, जिंदगी संपेल पोरांनो, संपेल रे पोरांनो. एक प्रयोग करा. तुम्हाला 70 रुपये मी आता देतो. एक प्रयोग करा फक्त. एक पट्टी घ्या, ती पट्टी हाताला गुंडाळा, बँडेज, आणि गळ्यात एक बेल्ट टांगा, आणि 2-3 ठिकाणी चिकट पट्ट्या लावा, आणि अख्ख्या शिल्लोडमध्ये हिंडा. तुम्हाला कोण 200 रुपये देतो मला पाहू द्या. मी 2000 रुपये देतो तुला आत्ता. तुम्हाला 200 आणून दे, 1800 तुला घे. देईन देईन. गावठी भाषेत सांगू, भुईमुगाच्या शेंगा दाणा येतवरच त्याचा मुक्काम पोत्यात आहे. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम बंबात आहे. पुढे सांगू, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. वेळ गेली ना, आपलं जीवन संपलं. त्याचं काय, तुमचं काय मत आहे याच्यावर? कॅन्सर व्हायचा नसेल तर बाहेरचं खाणं बंद करा. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नेम इंद्रियाची सार. नसावे वासर निद्रा बहुवासर, नसावे वासर निद्रा बहुवासर. हो आहार विहार, हो युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावे वासर निद्रा बहुवासर, नसावे वासर निद्रा बहुवासर. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाची सार, नेम इंद्रियाची सार. नसावे वासर निद्रा बहुवासर, नसावे वासर निद्रा बहुवासर. आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाचे सार, नसावे वासर निद्रा पिठलंच खा, पण घरचं खा.
कारण दुधाचं वेगळं आहे. गाईचं दूध प्युअर नाही आहे, पिशवीतलं दूध प्युअर आहे. याचं कारण आहे, गाईचं दूध 29 रुपये आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये आहे. अर्धा लिटरची पिशवी 35ला आहे, म्हणजे दूध काय लिटर झालं? 70 रुपये पिशवीतलं. आणि शेतकऱ्याचं 30 रुपये. मग प्युअर कोणतं? तुम्ही घरचं खा, कॅन्सर होणार नाही. दुसरा रोग आहे पॅरालिसिस. पॅरालिसिस का होतो? एज्युकेटेड लोक नीट ऐका, 10वीच्या पुढचे. पॅरालिसिस का होतो? रक्तच नाही, रक्तच नाही. तिसरा रोग आहे अटॅक. आणि डॉक्टर विक्टर प्राध्यापक लोक, जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. उगाच सुशिक्षितपणाचा अवसान आणायचं आपलं काहीतरी. आम्ही लय सुशिक्षित आहे म्हणून टेबलावर जेवायचं, सॉक्स घालून जेवायचं. सॉक्स घालणाऱ्या माणसाच्या जरी तुम्ही जेवायला बसून पहा, इतका घाण वास येतो त्याच्या पायाचा. कुत्रे मेला आणि त्याचा पाय सारखाच. जरा एज्युकेटेड लोक नीट ऐका. अटॅक नीट ऐका सगळे. अटॅक हा रोग नाही आहे. नाही, अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि सगळे माणसं माझ्यासमोर बसलेली तणावात आहेत, टेन्शन आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला, झाले. काहींना एकच झालं, ते येडं निघलं, उपयोगात. काहींचे 4 सीझन फेल गेले, पाहुणेच नाही. काहींचं रविवारी लग्न झालं, मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. टेन्शन मध्ये. आणि अटॅक काय येतो ऐका, लिहूनच घ्या कोणाला लागलं तर. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. आणि अटॅक काय येतो ऐका, एज्युकेटेड लोक, डॉक्टर आहेत. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. एव्हरी मॅन हॅज ए वन हार्ट. वन हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन ब्लड 2 types of cell, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. When the thinking is high, and blood of circulation to heart is lower. जेव्हा विचार जास्त होतात आणि हृदयाला रक्त कमी पडतं, तेव्हा त्या व्यक्तीला घाम येतो आणि त्याच्यात त्याचा गेम होतो. इट इज कॉल्ड अटॅक. याच्यावर तुमचं काय मत आहे? करेक्ट ऑर रॉंग? करेक्ट. आणि अटॅकला औषध नाही. अटॅक इज अ नॉट अ डिसीज अँड इट हॅज अ नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला औषध नाही. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, तो विषय सोडून द्यायचा, सोडून द्यायचा. हसत जगायचं, हसत. माझं कीर्तन ऐकलं ना, 6 महिने अटॅक नाही, पिटॅक नाही, फ्रेश एकटा हसतो माणूस घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याच्या मूळव्याधाचा कोंब दुख होतो का काय, हसतच नाही, नुसता जाग्यावरच हसत जा. हो, माझ्या पुढे बसल्यावर तुम्हाला 1 मिनिट कशाची आठवण आली का? नाही. फ्रेश झाली की नाही तुम्ही? डोक्यातल्या खटक्या प्रियसी सुद्धा विसरली तुम्ही. हसत जगायचो. काय उद्या मी घरी जाईल याची गॅरंटी नाही, उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. टेन्शन घेऊन काय करायचं?
आणि काय संघ न्यायचे, सोडून द्यायचा विषय. हे काय हो. म्हणून दुसरं एक वाक्य आहे का, शेतकऱ्याच्या घरात कालवणाला तेल नाही आहे, पण शेतकऱ्याच्या घरात धर्म आहे. तर अजून महाराष्ट्रातले सगळे वृद्धाश्रम तपासा तुम्ही, शेतकऱ्याचा बाप वृद्धाश्रमात नाही. नाही नाही नाही, त्याची सून सासऱ्याला शिवे देते, शिवे द्यायची नाही आहे काही. मरा नका म्हणून, उलथा नका म्हणून, मला पुढे घालतो का काय, त्याच्याबरोबरच एक नाही राहिलं. म्हाताराही खुश आहे, म्हातारा म्हणते शिवे देते बरं का, पण ठेपत होती. सर्व्हिसवाली मंडळी वृद्धाश्रमात आहेत पेन्शन घेऊन. तुम्ही जा वृद्धाश्रमात भेट द्यायला, आम्ही जातो कधी कधी. 60% नोकरीवालेच पेन्शन घेऊन, आणि ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. मी MSCBत अभियंता होतो. अरे सांगायला लाज वाटते का तुला? मग आता काय, आता काय, कधी सोमवार नाही, कधी एकादश नाही, कधी नीट बोलायचं नाही, सासरवाडी सोडून दैवत नाही. कवाय पा डोळे लाल, काही 90 हाणेन. एक मुलगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही, मोकळा झाला, मोकळा. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला, आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे बोंग्याच केला त्या. आणि मग पडलं का, म्हातारं झालं, दादवीत गेले. मग पडायचं, यमा यमा मला ने कुठं 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 वर. यमनला न्यायचंच आहे तुला. 70 साहेबाचा फेस्टिवल होऊ दे, वर जागा करायचं काम चाललंय तुला. हे देवा, माझी गुडगी गेले. अरे जाणार तो तमाशात बायांना खडे किती हाणले भाऊ. तुझे गुडगे गेले, तुमचा काय अनुभव आहे. आणि मग गेले, मग खात नाही, पेत नाही, बोलत नाही, फक्त पाहत राहत माणसाकडं. एक 70 साहेबांनी या फेस्टिवलमध्ये एक कार्यक्रम करावा लागत होता. तो पुढच्या वर्षी करावा माझी इच्छा आहे. सगळ्या लोकांचे सामुदायिक लग्न ह्या कार्यक्रमात करून टाकायला लागलं. सामुदायिक ज्यांचे लग्न जमलेले आहेत ना, त्यांना का पार्टी काय दुबळी नाही 70 साहेबांची. एवढा मोठा कार्यक्रम करत. सामुदायिक लग्न काळाची गरज आहे आता. आणि शेतकरी वर्गाला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी आहे, लग्न शॉर्ट करा, शॉर्ट, एकदम शॉर्ट. 9:30ला हळद, 10:30ला साखरपुडा, 11ला लग्न, सिस्टमॅटिक. आणि 200 लोक. हे गचपान लग्नाला बोलवायचंच नाही. ही नालायक नेऊन काय करता, हे कोणत्या आशीर्वादाच्या लायकीचे, यांच्याच बुरी पडून गेल्या, यांना सापडा असे. सिस्टमॅटिक 100-200 लोकांचं जेवण, लग्न टमटमीत. 12:30ला जो तो ज्याच्या त्याच्या घरी. मुलीच्या नावे 1 लाख रुपये टाकायचे, मुलाच्या नावे 1 लाख रुपये टाकायचे. 5 वर्षामध्ये त्यांच्याकडे 2 लाख होतील, 10 वर्षामध्ये त्यांच्याकडे 4 लाख होतील, मजे जगतील. हे. आणि काही लग्नात नवीन आणायचं, काही बावळाटवाने. मठ्ठा नवीन, बावळाट नाही तर काही लग्नात नवीन. आता महिला म्हणतात ती हळद बंद झाली आणि मेहंदी आणली तुम्ही, आता मेहंदी. अरे तुमचे काही डोके फिरले का काय? बावळ्याचा बाजार नाही तर तुम्ही. हळदीला खर्च लागणं इतका आहे. 700 लोकांचं जेवण लागत आहे हळदीला.
आणि ह्या बावळटाने ती मेहंदी आणली. आता 50,000 रुपये खर्च आहे मेहंदीला आणि 10 रुपयाला कोण आहे? 10लाच का 20ला आहे? 10लाच येतो कोण. आणि तो कोण काय नाही, फक्त फोडायचा. कुत्र्याची घाण, मांजराची घाण, कोंबडीची घाण, इथून इथवर, इथून इथवर, इथून सगळी मेहंदी. काय पैशाचा नाश आहे काही. ते लग्नाचे बोर्ड आणलेत रस्त्याला, ते नवरा नवरीच्या फोटोचे. ते जरा माणसाच्या आवडा दिसेल. हा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा फोटो लावा, एका कोपऱ्यात नवरीचा लावा, मध्ये छत्रपती लावा, तुकोबराया लावा. काय ते नवरदेवाचा फोटो आहे दरिद्रेचा, एकदम भंगरी नवरदेव, त्याला मिसरूड नाही, फिसरूड नाही. आणि तो नवरदेवाचा फोटो पाहिला का डांबरीला कसा आहे? हाय अजून मी हाय. तुम्हाला वाटलं गेला ग. आणि त्या नवरीचा फोटो तिकडं ती कशी उभी राहते, त्याची कमर आवळी, ती मुंडका आवळी ती. काही काही नवरीचे फोटो काही काही नवरीचे फोटो ते इतके बिंडोक आहेत. घागरा घालती, घागरा घागरा घागरा. नवरी पाहावर का नीट, घागऱ्याचं एक टोक हातात धरती. तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंडमंडित करा या स्मित पद्मासना या शुद्ध शंकर प्रभुति देवे सदा वंदिता सामातु सरस्वती भगवती निशेष गांड्यापा शुभमंगला. येड्याचा बाजार आहे. काही नवीन, ती मेहंदी नवीन, तो दुसरा एक आयटम आणलाय, ते गेट केलंय. आणि तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झालाय, नाही तर 35ला तो आता पाहिजे. आणि त्याच्यापुढे तो बँडवाला आहे. बहरो फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचंय आता. बहरो फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. जमलं का नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकायचे. अरे बाटलीची बुच टाका, एवढं दे. ते मरणाचं 90 हंतन त्याला काय. आणि आशीर्वाद देणारे म्हणते यांच्याकडून देश सेवा घडो. आता काय सेवा करायची? हे बदल होणं काळाची बदल झाले पाहिजे. आता आपल्याला बदल करायचा आहे. पहिला बदल, शालेय परिसरात मोबाईलच्या बाबतीत थोडं कंट्रोल पाहिजे. आणि महिला मंडळ तुम्हाला सांगतो, 16 ते 20 ह्या कालावधीत ज्यांना मुलं सांभाळता आली ना,
त्यांची मुलं बर्बाद होत नाहीत. पोरं बर्बाद होण्याचं वय 16 ते 20. व्यसन, नालायकाशी दोस्ती हे तिथं घडतं. आणि कधी बी ध्यानात ठेवा, आपला मित्र हा नेहमी उच्च विचाराचा असावा. हे भंगार मित्र करू नये कधी. ही दरिद्री बिरिद्री मित्राशी काही काम नाही. स्टँडर्ड 12वीला पहिला आलेला, स्कॉलरशिप दिलेला आपला मित्र असावा. आपण वाया जाणार नाही. आपला मित्रच भंगारण त्याचा काय कर. आणि माणूस मित्रात बसला का बरबाद होतो. संस्कार केले पाहिजे, थोडे मुलींचे संस्कार केले पाहिजे. मुलीला एक 8-10 दिवसातून मुलीचा मोबाईल चेक केला पाहिजे आईनं. त्याच्यातले मेसेज वाचले पाहिजे, आपली प्रगती कुठवर गेली. इतक्या मूर्ख पोरी झाल्यात, बंगल्यातून पोरी पळून गेल्यात आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. आणि त्या इंदुरीकरला शिव्या देतात. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. प्यार क्या होता है तर कांद्याचा रोप उपटताय उपटो. प्यार क्या होता है तर शिंगड्या निवडताय निवडो. प्यार क्या होता है तर कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ. ए पोरे, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हो, मग तुमच्या दुःखाचं कारण तुम्हाला कळलं, ज्ञान नाही. मग दुःखातून सुखी होण्याचा उपाय काय हो? उपाय आहे ना. सदा खुश तशिक आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. सुखानं आपल्याकडे यावं पण येत नाही, दुःखानं आपल्याकडे येऊ नये पण आल्याशिवाय. आता त्याला एकच उपाय आहे, समाधान मानणे. काय व्हायचं ते होईल आणि काही होतही नाही. रिलॅक्स जगायचं, रिलॅक्स. फार थोड्या काय होईल गपचीप राह. मी गेल्यावर काय होईल जाऊन पाय. तुम्हाला बऱ्याच लोकांना भ्रम आहे का आमच्यामुळं काही अडलंय. तुम्ही 8 दिवस लोकांना दिसू नका, लोक लगेच विसरतात.
तुम्ही एक 8 दिवस गावाला जाऊन पहा, एक मित्र तुम्हाला फोन करणार नाही मेला का उलातला. नाही, आपण म्हणतो तो माझा जीवलग मित्र आहे. कोणाला